नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो सोन्या 50-50 केसरी दैवडी येथे भव्य दिव्य असं मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला तुफानी फेरा पाहायला मिळणार. म्हणजे ज्या दोन नंदींनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे, म्हणजे सर्वांचा लाडका सोन्या 50-50 आणि आरत परतचा बादशाह म्हणजे हरण्या, शतकवीर म्हणून सुद्धा या नंदीला संबोधलं जातं. असा हरण्या आणि सोन्या ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आणि या जोडीवरती जॉकी म्हणजे गाडी चालवणार आहेत आपले सर्वांचे लाडके भैया ड्रायव्हर वाटेगावचे. भैया नमस्ते. नमस्ते. ज्या नंदीला लहानपणीपासून बघितलं, ज्या नंदीपासून करिअरची सुरुवात झाली, आज त्याच नंदीच्या गाडीवरती एवढा मोठा फेरा आणि त्या गाडीवरती तू असणार आहे. काय चाललंय मनामध्ये? म्हणजे सगळ्यात मोठं माझं एक भाग्यच की ह्या दोन बैलांनी इतिहास करून ठेवला. बिंजोरचा बादशाह 50-50 सोन्या आणि आरत परतचा बादशाह हरण्या, या दोन बैलांनी इतिहास करून ठेवला आहे आणि त्या बैलांची गाडी म्हणजे मला हाना भेटत्या हे माझं एक भाग्यच आहे. बर, एक सुरुवातीला मला वाटते करिअरची सुरुवात कशा पद्धतीने झाली? म्हणजे करिअरची सुरुवात म्हणजे आमचे मित्र आहेत वाटेगावचे, रावतू पाटील पाटेगावचे, त्यांच्यापाशी हा मोठा सोन्या 50-50 बांधा होता. मग त्यांच्या संघ मी जायचं, मग फेऱ्या बिऱ्याला गाडी हाणायला मीच बसवत होतो. आमचे विशाल ड्रायव्हर आहेत येवलेवाडीचे, ते मला म्हणायचं हाण गाडी. तेव्हापासून मी गाडी ती सोन्याची हाणत होतो फेऱ्या बिऱ्याला. त्यापासून माझं करिअर चालू झालं. बरोबर. सोन्याविषयी काय सांगशील? म्हणजे एक काय जाणवतं त्याच्या पळामध्ये? सोन्या काय बिंजोरचा बादशाह आहे. म्हणजे या ईर्ष्यो तो बैल काहीही करू शकतो. या बसा मित्रांनो, नियोजन करतात दादा. काय सांगाल ईर्षेचा विषय? ईर्षेला म्हणजे तो कधीच त्याच्या अंगावली गाडी त्यानं कधीच पास करून दिली नाही. आणि शर्तीला तर आत नसला तर 100% शर्यत होणार म्हणजे होणार. बरोबर. तुला केव्हा समजलं की तू या गाडीवरती बसणार आहे? मला काल रात्री समजलं. बरं, काय भावना होत्या मनामध्ये? घरी सांगितलंस का? आणि एक काय भाऊक झालेलं का त्यावेळेस? भाऊक म्हणजे सगळ्यात आधी घरातल्या रील्स बघितल्या आणि सगळी पण खुश झाली घरातली. बरं. की सोन्या पहिल्यापासून मी हाणत होतो आणि आता ह्या वयात सकट त्याची गाडी हाणा भेटत्या. कुठंतरी एक सुवर्ण अक्षरानं लिहिला जाणार आहे हा क्षण, जो टिपला जाणार आहे कॅमेरामध्ये आणि त्याचा सगळ्यात जवळचा साक्षीदार तू असणार आहे. त्याविषयी काय सांग? सगळ्या मित्रांचं प्रेम आहे आणि बैलगाडीचं म्हणजे सगळ्या बैलगाडी मित्रांचं प्रेम आहे, त्यामुळे ती गाडी मला हाणाय भेटल्या. बरं. आणि सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे राहुल गोरेंचं आहे. एक सोबत पळणार आहे आरत भरतचा बादशाह म्हणजे हरण्या, शतकवीर म्हणून संबोधलं जातं त्या नंदीला. त्याविषयी काय सांगशील? हरण्याविषयी काय सांगशील? तो काय आरत परतचा बादशाह आहे आणि तो पण म्हणजे 3 फेऱ्यात फेरा आहे, पण पहिल्यांदाच आहे त्याला पण. प्रथमच तो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार. पण तो पण चांगला पळ. जरा छकड्याविषयी माहिती दे. छकडा कुठला असणार आहे? छकडा त्यांच्याकडला, हरण्यावाल्यांच्याकडला आहे. बर. आणि गाडीवरती ड्रायव्हर मला वाटतं 2 असणार आहेत. सोबत कुठले ड्रायव्हर असतील? तुकाराम ड्रायव्हर आहेत तिकडे. बर. एक त्यांचं ड्रायव्हिंग वगैरे पाहिलेस का तू? ड्रायव्हिंग त्यांचं म्हणजे स्टाबिस्टाला पाहिलंय आणि पहिल्यापासून ते हरण्या पण आणतात. बर. एक तिकडचा शर्यत प्रकार बघितलायस का तू कधी? बघितलाय. कशा पद्धतीने? म्हणजे एक हरण्याची पण जबरदस्त क्रेज आहे तिकडे. असंख्य फॅन्स हरण्याचे आहेत म्हणाले. फॅन आहे ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त. आरत परतला हरण्याचं क्रेज जास्त आहे आणि जसं इकडं आपल्या सोन्याचं क्रेज जास्त आहे. बरं. आणि ते दोन एकत्र येतात म्हणजे त्यांचं क्रेज सगळ्यात जास्त होणार आहे. आता मगाशी ड्रायव्हर ज्यावेळेस गाडी सोडत असतात ड्रायव्हर तुम्ही एकमेकाला म्हणजे एक मार्गदर्शन करत असते, सांगत असते कशा पद्धतीने. मगाशी बबलू चाचा होते तिथं, तू काहीतरी सांगितलं चाचा, काय सांगितलं त्यांनी? परवाच्या सिद्धेश्वर कोरोलीच्या मैदानात मी देवा आणलेला. मग त्यानं मी जसा पळवला तसा चाच्यांना सांगितलं याला असं करायला लागतंय, तेव्हा तो देवा पळतोय. मग ते चाच्याने तसं हाणून गाडी लागले ते. बर. कशी पाहिली जोडी आज? गाडी चांगली पाहिल्या. बर. आपले नियोजनाचे बादशाह म्हटलं जातं विजू दादा आहेत. विजू दादा, काय सांगाल या फेऱ्याविषयी? काय सांगाल?
सोन्या आणि पेऱ्यावर बोलत तेवढं कमीच हा. आहे. दोन्ही नामांकित बैल एक पैरात आले म्हणल्यावर आम्हाला बी सगळ्याला हे झाले भावणूक सगळे लोक झाले बर उत्सुक झाले बघण्याची. एक उत्सुकता असणार आहे मनामध्ये सगळ्यांना. म्हणावं लागेल. आणि तुम्ही जास्त करून दिसत नाही मैदानामध्ये कसं नाही मध्ये कामं चालली होती हा. काय चालली निवांत आता सगळंच बघितलं पाहिजे. मित्रांनो, अखंड महाराष्ट्र ओळखते नियोजनाचा बादशाह म्हणून असे विजू दादा आणि आपले लारा बैलाचे मालक पण आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. नंदू शेट आहेत. बरेच दिवसानंतर मैदानात दिसलं. ते कामामुळे थोडंसं वाईज गडबड चालू आहे त्यामुळं बर. काम उरकले की आहे मग आता यायचं. काय सांगाल भैया शेजारी बसलाय आणि भैया आज एक जबरदस्त फेरा पाहायला मिळणार त्या गाडीवरती भैया दिसणार आपल्याला. नाही, भैयाचं काय करावं तेवढं कौतुक कमीच आहे. भैया आता सगळ्यात टॉपचा ड्रायव्हर आहे. हा भैया एक नंबर गाडी हाणतोय. प्रत्येक मैदानात त्याची गाडी गुलाला ते भैया एक नंबरचा टॉपचा ड्रायव्हर आहे. एक काय सांगाल त्या फेऱ्याविषयी सोन्या आणि हरण्याचे. नाही त्या फेरा म्हणजे ते फेरा पाहण्यासाठी कमीत कमी 20-25 हजार लोक एक्स्ट्रा जमा होतील. हा तो फेरा सगळ्यांना पाहण्याची इच्छा आहे. सगळे लोक येतील पाहतील. तो फेरा एक नंबर होईल. बर भैया करिअर मधला सर्वोच्च पॉइंट का हा म्हणजे म्हणावं लागेल काय सांगशील. सर्वात म्हणजे करिअर मधला पहिला हा क्षण येणार हा की सोन्या 50-50 आणि हरण्याची गाडी हाना भेटणार. हा तो सगळ्यात मोठा करिअर मधला इतिहास आहे. कुठं तर करिअर मधला सगळ्यात मोठा पिक पॉइंट म्हणावं लागेल. बर चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि एक उत्सुकता राहील आमच्या मनामध्ये पण. आज आमचा भैया बसणार आहे असं म्हणावं लागेल गाडीवरती. अभिमान वाटतो तुझं. धन्यवाद.